नमस्कार, मी शीतल भुके. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे रात्रीच्या उरलेल्या भाताचा फोडणीचा भात प्लस फ्राईड राईस दोन्ही मिक्स करून एक वेगळीच रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. इथे मी कांदा घेतलेला आहे, त्यानंतर टमाटर घेतलेला आहे, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट, मीठ, जिरे आणि मोहरी. त्यानंतर इकडे मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि हा रात्रीचा उरलेला भात आहे. त्यानंतर हे सोया सॉस आहे, त्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. गॅस चालू करते मी. पहिले 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची, त्यानंतर जिरे टाकायचे, नंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. आता यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गोल्डन होईपर्यंत छान आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. हे बघा, कांद्याचा रंग बदललेला आहे. आता यामध्ये टमाटर टाकायचं आहे. टमाटर छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर लवकर करायचं असेल, म्हणजे टमाटर मऊसूद लवकर व्हायला पाहिजे असं वाटत असेल, तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, जर तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला घाई असेल तर. आता यामध्ये सुके मसाले म्हणजेच हळद, गरम मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. भाताला ऑलरेडी मीठ आहे, त्याच्यामुळं मीठ कमीच वापरायचं आहे. हे छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये रात्रीचा उरलेला जो भात आहे तो टाकायचा आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. फोडणीचा भात म्हणलं तर इथपर्यंत सर्व फोडणीच्या भाताची रेसिपी आहे. आणि तुम्ही ना यामध्ये अद्रक आणि लसणाचा आणि अद्रकचं पेस्टसुद्धा टाकू शकता. मी नाही टाकला. त्यानंतर मी इथं रेड चिली सॉस घेतलेला आहे, 1 चम्मच टाकलेला आहे. त्यानंतर ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉसपेक्षा ग्रीन चिली सॉस मी थोडा जास्त टाकलेला आहे. त्यानंतर हे सोया सॉस आहे, हे पण मी अर्धा चम्मच टाकलेला आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व भात छान मिक्स करून घेतलेला आहे. बघा, भाताचा रंगसुद्धा छान बदललेला आहे. आता आपल्याला यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला 5 मिनिट आपल्याला असंच शिजत ठेवायचं आहे. तुम्ही झाकण लावून सुद्धा 5 मिनिट ठेवू शकता, नाही तर असंच ठेवलं तरी चालते. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही घरी नक्की करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.